ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 6. पहाटेची वेळ होती. संपूर्ण लोहगड दाट धुक्याने झाकला गेला होता. किल्ल्याच्या तटावर उभा असलेला आर्यन अजूनही त्या जुन्या डायरीकडे एकटक पाहत होता. काल रात्री सापडलेल्या त्या डायरीने त्याच्या आयुष्याचा प्रत्येक धागा बदलून टाकला होता. समीर आणि निशाही त्याच्या बाजूलाच उभे होते. तिघांच्याही चेहऱ्यावर भीती, संभ्रम आणि अनेक अनवस्थित प्रश्न स्पष्ट दिसत होते. आर्यनने डायरीचं पुढचं पान सावधपणे उघडलं. पहिल्या ओळीत लाल शाईने लिहिलेलं होतं, जर तू इथेपर्यंत पोहोचला असशील तर समज की आता मागे फिरण्याचा मार्ग उरलेला नाही. हे वाचताच तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. डायरीमध्ये अनेक वर्षांपूर्वीच्या काही घटनांचा उल्लेख होता. त्यात लिहिलं होतं की लोहगडावर एक गुप्त खजिना नव्हता, तर त्याहून मोठं एक गुपित लपलेलं होतं. त्या गुपितासाठी अनेकांनी एकमेकांचा विश्वास तोडला, काहींनी आपले प्राण गमावले, तर काही लोक आजही त्या सत्याचा शोध घेत आहेत. तेवढ्यात समीरचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नंबर नव्हता, फक्त अननोन कॉल असं दिसत होतं. त्याने कॉल उचलला. समोरून फक्त एकच आवाज आला, डायरी वाचू नका नाहीतर पुढचा नंबर तुमचा असेल. आणि कॉल कट झाला. समीरच्या हातातून मोबाईल खाली पडला. निशा घाबरून म्हणाली, आर्यन आपण इथून निघूया. पण आर्यन शांत होता. नाही, आता सत्य समजल्याशिवाय मी मागे फिरणार नाही. तिघे डायरीत दिलेल्या नकाशाप्रमाणे किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या गुहेकडे निघाले. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर त्यांनी जमिनीवर ताज्या बुटांचे ठसे दिसले. आपल्या आधी इथे कोणीतरी आले, आर्यन हळू आवाजात म्हणाला. ते आत गेले. गुहा पूर्ण अंधारात होती. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात भिंतीवर विचित्र चिन्हे दिसत होती. काही अंतर चालल्यानंतर त्यांना एक मोठा लोखंडी दरवाजा दिसला. त्या दरवाजावर कोरलेलं होतं, सत्याची किंमत रक्ताने चुकवावी लागते. समीरने थरथरत्या हाताने डायरीत सापडलेली चावी काढली. चावी कुलपात फिरली. खटॅक! दरवाजा हळूहळू उघडू लागला. आता एक लाकडी पेटी ठेवली होती. आर्यनने पेटी उघडली, पण त्यात सोने, पैसे किंवा खजिना नव्हता. आता फक्त एक जुना फोटो आणि पेन ड्राईव्ह आणि एक पत्र होतं. पत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, आर्यन, जर हे पत्र तू वाचत असशील तर तुझ्या वडिलांच्या मृत्यूमागचं खरं सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. हे वाचताच आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. निशा आणि समीर स्तब्ध उभे राहिले. तेवढ्यात गुहेच्या बाहेरून कोणाच्या पावलांचा आवाज येऊ लागला. कुणीतरी हळूहळू त्यांच्या दिशेने येत होतं.
गुहेच्या बाहेरून कोणाच्या पावलांचा आवाज येऊ लागला. कुणीतरी हळूहळू त्यांच्या दिशेने येत होतं. गुहेच्या बाहेरून येणाऱ्या पावलांचा आवाज क्षणाक्षणाला जवळ येत होता. त्या अंधाऱ्या गुहेत आर्यन, निशा आणि समीर श्वास रोखून उभे होते. मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडत होता आणि त्यांच्या सावल्या अनेक भयानक दिसत होत्या. बाहेर कोण आहे, मित्र की शत्रू, याचा कोणालाच अंदाज नव्हता. समीरने घाईघाईने पेन ड्राईव्ह आपल्या खिशात ठेवली तर आर्यनने पत्र छातीशी घट्ट धरले. त्या क्षणी त्याला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य. पावलांचा आवाज थांबला. काही क्षण संपूर्ण गुहेत शांतता पसरली. मग अचानक लोखंडी दरवाजावर कुणीतरी जोरात धक्का मारला. धाड! आवाज संपूर्ण गुहेत घुमला. निशा भीतीने आर्यनच्या मागे उभी राहिली. समीरच्या हातातून टॉर्च खाली पडला. काही क्षण अंधार पसरला. पुन्हा टॉर्च सुरू होताच दरवाजाच्या फटीतून कोणाची तरी सावली दिसू लागली. पण त्या सावलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आर्यनने धैर्य एकवटले आणि मोठ्या आवाजात विचारले, "कोण आहेस तू? " बाहेरून एक शांत पण गंभीर आवाज आला, "ज्याचा तुम्ही अनेक वर्षांपासून शोध घेत आहात." हे शब्द ऐकताच तिघांच्या अंगावर काटा आला. समीरने हळूच दरवाजाजवळ जाऊन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात दरवाजा स्वतःच हळूहळू उघडू लागला. समोर काळ्या रेनकोटमध्ये एक मध्यमवयीन माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर दाढी होती, डोक्यावर टोपी होती आणि डोळ्यात एक विचित्र शांतता होती. त्याने आर्यनकडे पाहिलं आणि म्हणाला, "आर्यन, तू अगदी तुझ्या वडिलांसारखाच दिसतोस." हे ऐकताच आर्यन क्षणभर जागेवरच थिजला. "तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत होतात?" त्याने थरथरत्या आवाजात विचारले. तो माणूस हसला, पण त्या हास्यामागे वेदना दडलेल्या होत्या. "फक्त ओळखत नव्हतो, आम्ही एकत्र काम केलं होतं. पण एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं उद्ध्वस्त झालं." आर्यनचे डोळे मोठे झाले. "मग माझ्या वडिलांचा मृत्यू तो अपघात नव्हता?" त्या माणसाने शांतपणे मान खाली घातली. "तो अपघात नव्हता, पण त्यांच्यावर कुणी हल्ला केला नव्हता. ते एका मोठ्या रहस्याच्या मागे लागले होते. त्या रहस्यानेच त्यांचा जीव घेतला." गुहेत पुन्हा शांतता पसरली. समीरने खिशातून पेन ड्राईव्ह बाहेर काढला. "या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे?" तो माणूस म्हणाला. "त्यात व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण त्याच वेळी तुमच्या आयुष्यात नवीन संकटं सुरू झाली आहेत." निशाने घाबरून विचारलं, "मग आम्ही काय करू?" तो माणूस म्हणाला. तो माणूस काही क्षण शांत राहिला. मग त्याने आपल्या खिशातून एक जुना नकाशा काढला. त्या नकाशावर लाल शाईने एक जागा गोल करून चिन्हांकित केली होती. "उद्या सूर्योदयाच्या आधी या ठिकाणी पोहोचायचं. उशीर झाला तर सत्य कायमचं मातीखाली गाडलं जाईल." इतकं बोलून तो माणूस वळला. आर्यन त्याच्या मागे धावत गेला. पण बाहेर दाट धुकं पसरलं होतं आणि तो माणूस एका क्षणात गायब झाला होता.
फक्त जमिनीवर त्याचं एक छोटंसं लॉकेट पडलेलं होतं. आर्याने ते उचललं. लॉकेट उघडताच त्यात 2 फोटो होते. एका बाजूला आर्यनचे वडील, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला समीरचे वडील. समीरने ते पाहताच आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं. दोघांनाही आता जाणवलं त्यांच्या कुटुंबाचा संबंध या रहस्याशी अनेक वर्षांपासून जोडला होता. दूरवर आकाशात वीज चमकली आणि गुहेच्या भिंतीवर अचानक लाल रंगात एक वाक्य दिसू लागलं. सत्य अजून पूर्ण उघड झालेलं नाही.